31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत तो निधी वितरित करणार आहेत असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। काय नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झालेली? विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा DBTचा वितरणाचा टप्पा आहे तो 31 ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण 1 जुलै ते 21 जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी 1,08,00,000 अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला। 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत। काही एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की मागच्या महिनाभरात 34 महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची जी ती सुटका झालेली आहे आणि त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चाही झाली आणि त्याच्यामध्ये विधी न्याय विभागाअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करून अशा जे काही केसेस आहेत या संदर्भामध्ये तातडीने कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या ज्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालू आहेत याच्यावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण राहिलं पाहिजे। ज्या गंभीर केसेस आहेत यांची जी काही दरवेळेला कोर्टामध्ये तारीख पडते त्याच्यामध्ये काय सूचना ह्या कोर्टाकडून येतात या संदर्भामधले रुटीन अपडेट घेण्याच्या दृष्टिकोनातून विधी व न्याय विभाग, गृह विभाग आणि त्याच्याशी रिलेटेड जे इतर जे विभाग असतील त्यांची एक विशेष समिती स्थापन करण्याच्या सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। या संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ही बैठक घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याच्याशी निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये कुठेही आरोपी सुटला जाऊ नये किंवा त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून काही जर कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असेल किंवा सुचवायची गरज असेल तर तीही करण्याची जी काही एकंदर निर्णय आहेत तो सरकारच्या माध्यमातून घेतला। समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शांतिनिकेतन कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी नव्याने परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज या नवीन महाविद्यालयाचे उद्घाटन पार पडले। यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख AJ बोराडे, शहर प्रमुख बाला परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील महिलांसाठी एक मोठी संधी असून आता नर्सिंगचं शिक्षण शहरातच उपलब्ध होणार आहे।